पेढे वाटा पेढे, महागाई वाढलेली आहे. आता हा डायलॉग तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला असेल, पण तुम्हाला सांगतो खूप लांबचा डायलॉग नाहीये. 2-1 वर्षामागं संजय राऊत जे आपल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत, तर त्या संजय राऊत साहेबांना ईडी ताब्यात घ्यायला चालली होती. त्यावेळी त्यांनी मारलेला तो एक एपिक डायलॉग होता की पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय. अर्थात पुढं तसंच झालं. महाराष्ट्र नुसतं कमजोर झालं नाही, महाराष्ट्राचं वाटोळ झालं. पण आता त्या आगीमध्ये तेल ओतणं असं म्हणतात, पण आगीमध्ये आता लोक सिलेंडर ओततायत, आगीमध्ये लोक LPG विकतायत, याचं ओततायत. कारण काय, तर नुकतंच आता एका दिवसामागे सरकारनं LPG सिलेंडरच्या किमती या 50 रुपयानं वाढवलेल्या आहेत. अगदी उज्ज्वला गॅस योजनेचा सिलेंडर सुद्धा जो 500 रुपयांमध्ये मिळायचा, तो आता 550ला मिळणार आहे. आता अर्थात काही भक्तुल्ले म्हणतील की याच्यामध्ये काय रे, 50 रुपये काय, तुम्ही देशासाठी 50 रुपये देऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे, देशासाठी आम्ही आमचा जीव पण देऊ हो, पण तुमच्या खाजगी वैयक्तिक अशा व्यावसायिक बिझनेसमॅन, बिझनेस टायकून मित्रांसाठी तुम्ही देशाचं इतकं वाटोळं केलंय, तर त्याची भरपाई त्यांच्याकडूनच करून घ्या. सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री तुम्ही कशासाठी लावताय? तुम्हाला 50 रुपये ही किरकोळ रक्कम वाटते, पण जी लोक आदिवासी पाड्यावरती आत्ता कुठेतरी मोदीजींच्या जाहिरातींच्या प्रभावामुळे आपल्या गॅस सिलेंडर च्या नादाला लागली होती. अर्थात ते निसर्गाच्या दृष्टीने पाहिलं तर काहीतरी बदल होणं गरजेचं होतं, पण सर्वसामान्य घराण्यांचा तुम्ही विचार केला, सर्वसामान्य मध्यम वर्ग हा तर खरं संपलाच या कोविडमध्ये, पण निम्न मध्यमवर्गीय जे लोअर मिडल क्लास होते, त्यांचं आयुष्याचा वाटोळा आता थांबणार की नाही हा मुख्य प्रश्न आहे. त्यातच तुम्ही त्या आगीमध्ये आता तेल ओतले, 50 रुपयांनी सिलेंडर महाग केलाय. म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणावा असं. आपल्याकडे धान्य त्याच्यावरती सरकारने टॅक्स लावलेला आहे, मिठावरती टॅक्स लावलेला आहे. मी मागेही म्हटलं होतं की या मिठावरती तुम्ही सत्याग्रह करायची वेळ आणता का काय परत, हा एक सवाल आहे. तुम्ही दुधावरती टॅक्स लावला, साखरेवर दह्यावर टॅक्स लावला, आता सिलेंडर वाढवताय. एक दिवस असा येईल की तुम्ही आमच्या श्वास घेण्यावरती टॅक्स लावताल. पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये बहुतांशी अशी अंधभक्त जमात आहे ज्यांना अजूनही या गोष्टींचा काही फरक पडत नाही. विशेषतः त्यांच्यामध्ये आणखी अशी सुद्धा जमात आहे जी अप्पर मिडल क्लास आहे, म्हणजे शिकून सवरून ज्यांना प्रिव्हिलेज मिळून, काही लोक जी सेटल झालेली आहेत, काही रिटायरमेंटला आलेली लोक आहेत, काही पांढरपेशी अत्यंत व्हाईट कॉलर जॉब करून आता थकलेली आणि व्हॉट्सअपवरती कचरा फेकणारी माणसं आहेत. त्यांना याचा फरक पडत नाही. पण फरक त्यांना पडतो ज्या घरातले सगळे सदस्य नोकरी करून सुद्धा घराचं भाडं असेल, सगळ्यांची दुखणे असतील, दवाखाने असतील, अगदी मोबाईलचे रिसर्च पासून जे आपल्या अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च वसूल करण्यासाठी वाढवलं तर ते जे रिचार्जेस असतील, हे सगळं असतानाच पेट्रोलचे भाव तुम्ही वाढवले आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही लोकांच्या पोटावर सुद्धा पाय द्यायला निघालेला आहात. तुम्ही सिलेंडर वाढवले. माझा प्रश्न आहे, कहाणी घरघरकीमध्ये घराचा दरवाजा उघडून तांडव करणाऱ्या, सिलेंडरचे भाव वाढवल्यावर दिल्लीच्या रस्त्यावरती येऊन राडे करणाऱ्या स्मृती इराणींना आहे की आता गॅसचा मुद्दा तुमच्या विस्मृतीत गेला की काय? स्मृतीजी, तुम्ही आता आंदोलन करताना दिसत नाही. तुम्ही पंतप्रधानांना एकदा बलात्काराच्या घटना वाढल्या म्हणून बांगड्या पाठवल्या होत्या, पण बिहार हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्याच IT सेलच्या 3 कार्यकर्त्यांनी एका ITतल्या विद्यार्थिनीचा सामूहिक बलात्कार केल्यानंतर तुम्ही त्यांना बांगड्या पाठवल्या नाहीत. तुमची ही दुटप्पी भूमिका आज ज्याच्या बळावरती तुम्ही सत्तेत बसलेला आहात तीच आता आमच्या लोकांच्या जीवावर उठलेली आहे. पण प्रश्न मला ना स्मृती इराणींना आता त्यांच्याकडून अपेक्षा, कारण नैतिकता ही तुमच्यामध्ये उरलेलीच नाहीये. ज्या लोकांवरती पंतप्रधानांनी आपल्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले, अगदी अजितदादांवरती सुद्धा, त्या अजितदादांना तुम्ही पक्षात घेऊन पवित्र केलं. म्हणजे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला, वॉशिंग पावडर भाजपा वापरून आपल्या महायुतीमध्ये घेतलं आणि त्यांना पवित्र करून टाकलं. मग याच्यामध्ये दोषी कोण? दोषी आहे सर्वसामान्य माणूस, जो आजही नेत्यांच्या माईकचा, नेत्यांच्या सभेतील भोंग्यांचा, नेत्यांच्या वचनांचा, नेत्यांच्या मोठमोठ्या बातांमध्ये येऊन, या सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळ्या मोठ्या आश्वासनांमध्ये येऊन कुठेतरी आपल्याला दिलासा मिळेल या आशेपायी यांना मत देतो. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या जीवावर सरकारमध्ये येऊ पाहणाऱ्या ह्या लोकांनी आता चक्क लाडक्या बहिणींच्या लाडक्या दाजींचा खिसा कापायला घेतलाय. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक आमदार आहेत जे आता मंत्री पण आहेत, माणिकराव कोकाटे, ते तर असं केकाटले की लाडक्या बहीणमुळे राज्याच्या तिजोरीवर तणाव पडतोय. मग अशा योजना जाहीर कशासाठी केल्या?
फक्त निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही या योजना जाहीर केल्या का, हा प्रश्न आता याच्या मागे उठतोय. त्यामुळे म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की पेढे वाटा, महागाई वाढली आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांवरच्या घटना वाढल्यात अत्याचाराच्या, महिलांवरच्या घटना वाढलेल्या आहेत त्या गुन्हेगारांच्या, महिलांवरती हिंसाचाराच्या घटना वाढल्यात, लहान मुलांवरच्या गुन्ह्याच्या घटना वाढलेल्या आहेत, अगदी ज्येष्ठ नागरिकांवरती सुद्धा दिवसा ढवळ्या छेनाछपटी होताना दिसते, त्यांच्या विरोधातले गुन्हे वाढलेले दिसत आहेत आपल्याला. आणि बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या गोष्टी तर तुम्ही तोंडीच लावता. तुमच्यासाठी म्हणजे चाट मसालाच येतो की त्याच्या बळावर सत्तेत यायचं आणि नंतर त्याच घटकांना लाथ मारायची. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या महायुतीवर विश्वास ठेवणाऱ्या आणि महायुतीच्या बातांमध्ये येऊन फसलेल्या या बिचाऱ्या गरीब मध्यम वर्गाला मी सांत्वना देतो. आणि तरी सुद्धा जसं आपल्या बऱ्याचदा बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसतं की तुम्ही रडत जरी असलात तरी चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे, चेहऱ्यावरती हसू पाहिजे. म्हणून या सत्ताधाऱ्यांना, या सत्ताधाऱ्यांच्या चमच्यांना, सगळ्या भक्तडुक्कर पिलावळीला आणि आपल्या सर्वसामान्य माणसांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की पेढे वाटा, महागाई वाढली आहे. धन्यवाद.